काँग्रेस नेते विश्वजित कदम आपल्या सोबत आहेत. ते देखील आज बारामतीत आले होते. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. तर काय सांगणं, काय नेमकी आठवणी आहेत? कारण तुम्ही सभागृहात एकत्र काम केलेलं आहे, जवळून अजितदादांचं काम बघितलेलं आहे. तुमच्या नेमक्या काय आठवणी आहेत त्यांच्याबद्दलच्या? खरं तर अजितदादांचं निधन हे प्रचंड मोठा धक्का महाराष्ट्रातला आणि विशेषतः आम्हा तरुण कार्यकर्त्यांना आहे, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे. दादांचं स्वभाव हा फार वेगळा होता. खरं म्हणजे उत्तम प्रशासक होते, एक लोकप्रिय नेते होते, परंतु तरुण पिढीच्या कार्यकर्त्यांना फार प्रोत्साहन ते द्यायचे. कधी कधी बोलायचे, पण ते बोलायचे म्हणजे वडील स्थानी ह्या हक्काने बोलायचे, पण थोडीच माया पण करायचे. व्यक्तिगत भेटला तर जाणीवपूर्वक विचारपूस करायचे. आमच्या पतंगरावजी कदम साहेबांबरोबर त्यांनी फार जवळजवळ 30 वर्ष काम केलं, सभागृहाचे सदस्य म्हणून, मंत्रिमंडळातले सदस्य म्हणून. आणि माझ्या वडिलांच्या निधनानंतर बऱ्याचदा ते मला मंत्रालयात, सभागृहात बोलून घ्यायचे, म्हणजे स्वतःहून बोलून घ्यायचे आणि विचारायचे, घरात तू सगळं चाललं आहे का व्यवस्थित, आईंची तब्येत कशी आहे, असे हे सगळं म्हणजे एक आपुलकीने अशा छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना एक खरं आवड होती. अनेक प्रसंग आहेत दादांचे सांगण्यासारखे. मी एक आठवड्यापूर्वीच त्यांना पुणे इथं त्यांच्या निवासस्थानी जवळ 1 तास भेटलो होतो. अनेक प्रसंग आहेत, पण दादांच्या निधनाने खरंच खूप मोठं दुःख झालेलं आहे आम्हाला सर्वांना. पण एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी दादांच्या जाण्यामुळे निर्माण झाले असं एकूण दिसतंय. 100% दादांची पोकळी ही महाराष्ट्राच्या राजकारणात तर झालीच आहे. मंत्रालयात तर मला वाटतं सगळ्याला जाणवेल, सभागृहात सगळ्यांना जाणवेल. कारण दादा जातपात बघत नव्हते, दादा पक्ष बघत नव्हते. एखादा चांगला काम करणारा कार्यकर्ता ना, चांगला काम करणारा आमदार आहे ना, त्याला ते दादा प्रोत्साहन द्यायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादांचं स्पष्ट असायचं, काम होतंय तर हो म्हणायचे, नाही तर नाही म्हणायचे. परंतु दादांचं म्हणजे खरंच सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं जे काम होतं, जे काय आज बारामतीचा आपण चेहरामोहरा पाहतोय, त्याला एक विजन लागतं. दादा एक विजनरी होते, ह्याच्यात काही दुमत नाही. व्यक्तिगत मलाही फार त्यांचं दुःख झालेलं आहे जाण्याने. म्हणजे ही पोकळी महाराष्ट्रात आता भरून येणं कठीण आहे. तुम्हाला व्यक्तिगत सुद्धा खूप आठवणी असतील, किंवा या सगळ्या अजितदादांच्या जाण्यामुळे सुद्धा तुमची व्यक्तिगत खूप हानी झाली असेल? नाही, निश्चितपणे मी सांगितल्याप्रमाणे सभागृहात बसले की मला आवाज द्यायचे. ते आम्ही समोर बाकांवर बसायचो, विश्वजित म्हणायचे, इकडे. मी गेलो की माझ्याशी गप्पा मारायचे ते. आणि इतकं असं म्हणजे अक्षरशः माझ्या हाताला पकडायचे, काय चाललंय काय नाही, कसं चाललंय सगळं. एक त्यांना म्हणजे असं कुतूहल पण असायचं, उत्सुकता असायची काही गोष्टी. मग त्यांनी त्यांची एक मार्गदर्शक म्हणून ते सल्ले द्यायचे काही गोष्टींचे. आणि खूप काही किस्से तर म्हणजे एवढे मजेशीर आहेत, पण ते एक दिवशी नक्की मी सांगेल सगळ्या लोकांसमोर, की एवढे असे म्हणजे असे मेमरीज दादा आमच्यासारख्या तरुणांना गेलेत, मला देऊन गेलेले. ही आठवणी खूप आहेत. मी सांगितल्याप्रमाणे मोठं दुःख मला व्यक्तिशः झालेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राला आहे. आणि ह्या आठवणी म्हणजे कठीण होईल. सभागृहात आज बसणं आम्हाला आमच्यासारख्यांना अवघड होईल, मंत्रालयात पाऊल ठेवताना आमच्यासारख्यांना अवघड होईल, एवढं निश्चित. तर विश्वजित कदम यांनी त्यांच्या आठवणी या निमित्ताने जाग्या केलेल्या आहेत. आणि सभागृहात देखील अजितदादांकडून खूप काही शिकायला मिळालं असं देखील विश्वजित कदम यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.